Hello students, today we study molecular basis of inheritance part first from Maharashtra State Board. बघा the discovery of DNA 4.1 the discovery of DNA ह्याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण DNA आणि काही त्याच्याशी संबंधित काही शब्द ऐकले होते. उदाहरणार्थ मेंडेलियन इनहेरिटन्स होतं, क्रोमोझोमल इनहेरिटन्स, क्रोमोझोमचे स्ट्रक्चर. पण आता थोडंसं पुढं चाललेले आहोत आपण. बघा मॉडर्न अंडरस्टँडिंग ऑफ DNA हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम द डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू द डेव्हलपमेंट ऑफ द डबल हेलिकल स्ट्रक्चर. पहिल्यांदा आपण बघणार आहोत न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी कशी झालेली आहे. न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी ते डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिकल स्ट्रक्चर इथंपर्यंत बघणार आहोत. इन 1869 फ्रेडरिक नीचे began working with the white blood cells which are the major component of pus from the infections. हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींचा अभ्यास करायला सुरुवात केली. He used a salt solution to wash the pus of the bandages. त्यांनी ह्या व्हाईट ब्लड सेल्सचा अभ्यास करण्यासाठी जे काही दवाखान्यातनं मिळालेले इन्फेक्शन्स असलेले पस असलेले जे बँडेजेस होते त्या बँडेजेसपासून हे व्हाईट ब्लड सेल्स वेगळे काढायला सुरुवात केली. When he added a weak alkaline solution to the cells, the cells lysed and nuclei precipitated out of the solution. ज्या वेळेला ह्या शास्त्रज्ञांनी त्या व्हाईट ब्लड सेल्समध्ये वीक अल्कलाईन सोल्युशन त्यांनी पोर केलं किंवा ओतलं, त्याच्यानंतर काय झालं बघा, सेल लाईज्ड म्हणजेच सेल तुटल्या आणि न्यूक्लियाय त्यातले जे न्यूक्लियस होते ते एका ठिकाणी गोळा झाले, म्हणजे न्यूक्लियाय प्रेसिपिटेटेड आउट द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये ते तळाला जाऊन बसले. फ्रॉम द सेल न्यूक्लियाय ही आयसोलेटेड अ युनिक केमिकल सबस्टन्स टू विच ही कॉल्ड न्यूक्लिन. आणि त्या सेलमधून सेपरेट झालेलं, आयसोलेट म्हणजेच वेगळं झालेलं जे एकमेव किंवा वैशिष्ट्यपूर्ण असं केमिकल सबस्टन्स होता त्याला त्यांनी न्यूक्लिन असं नाव दिलेलं आहे. हेन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. त्यांनी त्यालाच पुन्हा एकदा न्यूक्लिक ॲसिड असं सुद्धा नाव दिलेलं आहे. बाय द अर्ली 1900 वी न्यू दॅट मिशेल्स न्यूक्लिन वॉज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. ह्याला न्यूक्लिन जे आहे त्याला प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड्सचं कॉम्बिनेशन आहे. देर आर 2 काइंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. 2 प्रकारचे न्यूक्लिक ॲसिड्स आपल्याला पाहायचे आहेत. एक आहे DNA डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड अँड RNA रायबो न्यूक्लिक ॲसिड. नेक्स्ट आहे 4.2 द जेनेटिक मटेरियल इज अ DNA. बाय द अर्ली 1900s geneticists knew that the gene control the inheritance of trait, that genes are located on chromosome. 1900 सालाच्या आधी काही अनुवंशशास्त्रज्ञांना हे जीन्स आपला जो अनुवंशिकपणा आहे किंवा कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात हे कंट्रोल करणारे जीन्स आहेत हे माहिती होतं. तसंच जीन्स हे क्रोमोझोमवरती लोकेट होतात किंवा त्या ठिकाणी सापडतात. तसंच त्यांचं जे केमिकली क्रोमोझोम्स बघा, केमिकली क्रोमोझोम्स आर मेनली कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन्स. हे जे क्रोमोझोम्स आहेत ते 2 प्रकारच्या सबस्टन्सने बनलेले असतात. एक आहे DNA आणि दुसरा आहे प्रोटीन्स. इनिशियली मोस्ट scientists thought that the proteins are large complex molecules and store information needed to govern the cell metabolism. पण हे प्रूव्ह व्हायच्या आधी काही जे अनुवंशशास्त्र होते, शास्त्रज्ञ होते, त्यांनी असा विचार मांडलेला होता की प्रोटीन्स हे खूप मोठे असे कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल कंपोजिशन असणारे मॉलिक्युल्स आहेत आणि तेच सेल मेटाबॉलिझम म्हणजे सेलचे जे काम आहे, सेलचं जे कार्य आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम करण्याची जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ती सगळे स्टोअर करतात. ऑन द अदर हँड DNA थॉट टू बी स्मॉल. आणि त्याच वेळेला त्यांनी असा पण विचार केला होता की DNA हा खूप छोटा आहे आणि सिंपल मॉलिक्यूल आहे. whose composition varied little among species.
ओव्हर द टाइम दीज आयडिया अबाउट DNA वेअर शोन टू बी रॉंग. आणि जसं जसं वेळ सरकत गेली किंवा काळ सरकत गेला, वेळ जात गेली, तसं तसं हा जो विचार होता की DNA चं काम हे प्रोटीन्स करतात, तर हा विचार थोडासा चुकीचा ठरत गेला. Variations in the DNA molecules are different than the variation in the shape, electrical charge, functions shown by the proteins. It is not surprising that most researchers initially favored proteins as the genetic material. पहिल्यांदा त्यांनी प्रोटीन्स हे जेनेटिक मटेरियल आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं, पण नक्कीच जे व्हॅरिएशन्स करणारे आहेत ते DNA मॉलिक्युल्स आहेत. आणि या DNA मॉलिक्युल्सचा शेप हा खूप वेगळा, त्यांचा इलेक्ट्रिकल चार्ज हा वेगळा आहे आणि फंक्शनसुद्धा वेगळे आहेत प्रोटीनपेक्षा. ओव्हर अ पिरियड ऑफ रफली 25 years, geneticists become convinced that DNA and not proteins was the genetic material. जवळजवळ 25 वर्ष काम केल्यानंतर शास्त्रज्ञांना प्रूव्ह झालं किंवा शास्त्रज्ञांनी मान्य केलं तर DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, नॉट अ प्रोटीन. ह्या पुढचा जो पॉईंट आहे आपला नेक्स्ट लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत DNA हे जेनेटिक मटेरियल आहे, नॉट प्रोटीन, हे सिद्ध करण्यासाठी काही जणांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ओके, थँक्यू.